GIS पोर्टल 2024 इयत्ता पहिलीसाठी विद्यार्थी नोंदणी करत असताना आपण आधी लॉग इन करणार आहोत। लॉग इन केल्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल। हे तुम्हाला मोबाईलवरही करता येणार आहे। मोबाईलवर करत असताना सेटिंग मध्ये जाऊन ती डेस्कटॉप साइट असं क्लिक करून घ्या। त्यानंतर असा डेस्कटॉप सारखा इंटरफेस ओपन होईल। इथे बघा 2024-25 इथे क्लिक करणार। त्यानंतर आपल्या शाळेचा असा डॅशबोर्ड ओपन होईल। इथे बघा इयत्ता पहिलीसाठी ऍड स्टुडंट ही टॅब आलेली आहे। ऍड स्टुडंट या टॅबला क्लिक केलं त्याचा पॉपअप येतोय ज्याच्यामध्ये लिहिलंय की प्रोग्रेशन नॉट फायनलाइज फॉर द प्रिव्हियस अकॅडमिक इयर, म्हणजे मागच्या वर्षीसाठी प्रोग्रेशन फायनलाइज नाही केलंय असं म्हटलंय। आपण प्रमोशन केल्यानंतर ते फायनलाइज केलं नव्हतं। तर ही इथे एक टॅब आहे बघा लेफ्ट साइडला प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी, इथे क्लिक करायचं। त्यानंतर इथली शेवटची टॅब आहे फायनलाइज प्रोग्रेशन, इथं क्लिक केल्यानंतर चेकबॉक्स क्लिक करायचा आणि सबमिट करायचा। स्कूल प्रोग्रेशन फायनलाइज फॉर अकॅडमिक इयर 2023-24 असा पॉपअप येईल। याचा अर्थ तुमचं फायनलाइज झालेलं आहे। त्यानंतर परत एकदा स्कूल डॅशबोर्डवर जायचं। स्कूल डॅशबोर्डवर गेल्यानंतर इयत्ता पहिली समोर ऍड स्टुडंट असं आलेलं आहे, इथं क्लिक करायचं। त्यानंतर त्या मुलाची माहिती आपल्याला भरायची आहे। स्टुडंट नेम, इथं मुलाचं नाव भरायचं। नंतर जेंडर, स्टुडंटचा बर्थ डेट, स्टुडंटचा स्टेट कोड ऑप्शनल आहे, आईचं नाव, वडिलांचं नाव, गार्डियन असेल तर गार्डियन नेम, आधार नंबर ऑफ स्टुडंट, त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे। जर त्या मुलाचा आधार कार्ड नसेल तर 12 वेळा 9 अंक टाकते। मी इथं मुलाचा आधार नंबर टाकतोय आणि आधारवर ज्या प्रकारे नाव आहे तिथं आधारवरचं नाव इन्सर्ट करायचं आणि ते सेव्ह बटनावर क्लिक करायचं। असा एक पॉपअप ओपन होईल। इथले सगळे चेकबॉक्स क्लिक करायचे, त्यानंतर कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं। अशा प्रकारे नवीन मुलगा ऍड झालेला असेल। ही मुलगी जी मी ऍड केली आहे ती खाली लिस्ट मध्ये आलेली आहे। अशा प्रकारे आपण पहिला पेज भरून सगळे मुलं ऍड करून घेऊ शकतो। तुम्ही बघत आहेत की इयत्ता पहिलीसाठी ऍड स्टुडंट केल्यानंतर एक विद्यार्थी इथे ऍड झालेला आहे। त्याच्या एंट्री स्टेटस नॉट स्टार्टेड आणि फॉर्म स्टेटस अजूनही रेड दाखवत आहे। याचा अर्थ त्याचे तिन्ही फॉर्म अपडेट करणे बाकी आहे। जर मी या विद्यार्थ्याच्या फॉर्म स्टेटस मध्ये जीपी बघितलं तर हे अजूनही तिन्ही फॉर्म एडिटेबल नाहीत, त्यामुळे आपल्याला हे फॉर्म भरता येणार नाहीत। सध्या तरी आपल्याला फक्त इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्या क्लासमध्ये एनरोल करून घेता येणार आहे। ही टॅब आहे ऍड स्टुडंट, याच्यामध्ये पुन्हा विद्यार्थी आपण ऍड करून इथं सेव्ह करून घेऊ शकतो। अशा प्रकारे आपल्या इयत्ता पहिलीची नोंदणी पूर्ण झालेली असेल। जर माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।